भाऊनी सध्या घेतले प्रिंटिंगला ॲडमिशन घेतले आणि भाऊजी प्रॅक्टिकल एक्झाम आहे. प्रिंटिंग घेऊन पण भाकर धकती जरा का. आणि सध्या कंडिशन अशी झाली, भाऊ वाईट झाली म्हणतोय की मला प्रिंटिंगमधून ॲडमिशन काढून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यावर ती कंडिशन वाईट आली. आपण भाऊला विचारू कशामुळे घ्यायचं, काय रिझन आहे तुला, काय प्रिंटिंगमध्ये काय घ्यायचं भाऊ तुला, प्रिंटिंगमधून काय ॲडमिशन बाहेर घ्यायचं तुला. एकच टिप, भावी प्रिंटर इंजिनिअरिंगला येणाऱ्याला येऊ नका, गपचूप कामं करा आणि तिकडेच तुम्ही निघा. म्हणजे इंजिनिअरिंगला जे ॲडमिशन घेतात की बाकीच्या मुलांना वाटतं इंजिनिअरिंग खूप चांगले आहे, ठीक आहे, जॉब आहे, प्लेसमेंट आहेत. PVG कॉलेजला प्लेसमेंट म्हणजे 0 आहे आणि डोक्याला ताण म्हणजे की विचारूच नका किती ताण आहे. ह्याला फक्त 1च महिना झाला तर भाऊ सोडून जायच्या तयारी झालाय आणि आज चिवडा खातोय. चिवड्यावर दिवस काढायला चिवडा खातोय म्हणजे चिवड्यावर दिवस इतकी प्रिंटिंग वाल्याची कंडिशन वाईट आहे. त्याच्यामुळे काही करा पण इंजिनिअरिंग करू नका. आणि इंजिनिअरिंग केलीच तर त्यातली त्यात प्रिंटिंग इंजिनिअरिंग कधीच करू नका. आता हा पवन आमचा भाऊ हा डिप्लोमा करतो, हा आता विचारच पडला इंजिनिअरिंग करू का नको करू. पण माझं स्पष्टपणे एक सांगणं आहे, इंजिनिअरिंग तर करूच नका आणि केली तर प्रिंटिंग इंजिनिअरिंग कधीच करू नका. पण 3 वर्षानंतर प्लेसमेंट आहे का नाही, जर प्लेसमेंट नसली रिझल्ट घ्यायचं आणि तिथंच फाडून फेकून निघून यायचं, परत MBA ला ॲडमिशन टाकायचं. आणि इंजिनिअरिंग केली तर धन्य बाबांनो, PVG कॉलेजला काही येऊ नका.